तर तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळी त्यामुळे मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांपर्यंत पोहोचली आहे। आता ही नदी इशारा पातळीकडे वाटचाल करते। कोल्हापुरातील शिवाजी पूल परिसरातली ही ड्रोन दृश्य सध्या आपण पाहतोय। दरम्यान या ड्रोन दृश्यांच्या माध्यमातून पंचगंगा नदीचं हे रौद्र रूप दिसून येत आहे। आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। शहराजवळ राजाराम बंधारा पाण्याखाली आहे। त्यामुळे संपूर्ण हे शहर आपण पाहतोय पाण्याने वेढलेलं दिसतंय। पंचगंगेचं हे रौद्र रूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। संपूर्ण हा परिसर पूर्णतः जलमय झालेला आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याने हा संपूर्ण परिसर व्यापलेला आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीने 34 फुटांपर्यंत पाणी पातळी गाठलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण सध्याची ही कोल्हापूरमधली दृश्य पाहतोय। मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे।